हॅलो नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. श्री स्वामी समर्थ. नशीब खराब करणारी किंवा नशीब बिघडवणारी 23 छोटीशी कारणे. नंबर 1, मंदिरातून देवांचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर पाय धुणे. अंत्ययात्रेच्या पुढे चालत जाणे. ज्यांची अंत्ययात्रा जात आहे त्यांच्या पुढे चालत जाणे. ब्राह्मणाला जेवण न देताच उपाशी पोटी घरी पाठवून देणे. सहसा ब्राह्मण तर जेवत नाही, पण जर का तुम्हाला ब्राह्मणाने जेवण मागितलं तर त्यांना नक्की द्या. देवाला नैवेद्य देताना डब्यामध्ये, प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा पेपरामध्ये ठेवणे. देवाला नैवेद्य कधीच यामध्ये देऊ नका. पर्समध्ये सुट्टे पैसे आणि नोटा दोन्ही एकत्र ठेवणे. पर्समध्ये सुट्टे पैसे पण असतात आणि नोटा पण असतात, त्या कधीच एकत्र ठेवू नका. मंदिरातून भांडे खाली करून घरी आणणे. दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून घेणे. सध्या हे खूप चालू आहे. ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी नक्की भंडाऱ्यामध्ये दान द्यावे. वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलापासून खरेदी करताना भावामध्ये जास्त ओढताण करणे. म्हणजे वयस्क व्यक्तीला किंवा लहान मुलाला समजत नाही म्हणून त्यांचा फायदा उचलून त्यांच्याकडून पैसे जास्त घेणे. वस्तूच्या मोलामध्ये पैसे जास्त घेणे. दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलग किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच देणे. दान देताना ओळखीच्या व्यक्तींनाच आपण देतो, त्याच्या अतिरिक्त परक्या लोकांना पण द्या. घरांच्या भिंतीमध्ये जास्त खुटे असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खिडे ठोकणे. जिथे गरज आहे तिथेच खिडे ठोका. मनात पडलं तिथे खिडे ठोकू नका. हे देखील एक वास्तुदोष असतो. दरवाजावरती देवाचा फोटो किंवा स्टिकर चिटकवलेले असणे. दरवाजावरती कोणताच फोटो ठेवू नका. ऑफिस बॅग किंवा आपली पर्स ठेवण्यासाठी घरात एखादी फिक्स जागा नसणे. बॅग आणली कुठेही फेकली तसं नसावं. पर्स सुद्धा एकाच जागेवरती ठेवा आणि बॅग सुद्धा एका जागेवरतीच ठेवा. घरामध्ये कचरा किंवा खरगटे ठेवणे. घरामध्ये बरेचसे लोक कचराही राहू देतात आणि खरगटेही राहू देतात. ते जेवण तिथेच खराब होतं आणि त्याला फफूंद लागून जातो. तोपर्यंत तुमच्या घरामध्ये जेवण असणे हे सुद्धा वास्तुदोष आहे. लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळी झोपणे. दातांनी नखे तळणे. बऱ्याचशा लोकांना सवय असते तोंडामध्ये बोट, दातांनी नख तोडत असतात. हे चुकीचे आहे. नातेवाईकांसोबत चुकीचा व्यवहार करणे, त्यांचा अपमान करणे, घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्याबरोबर चिडचिड करणे, असं कधीच करू नका. प्रेमाने, आदर सत्काराने त्यांना घरामध्ये बोलवा. सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे. सूर्य निघून जातो तरीही आपण झोपलेले आहे, हे कधीच करू नका. हा खूप मोठा दोष आहे. आपला मुख्य दरवाजा जो असतो त्याच्या उंबऱ्यावरती बसून राहणे. बेडवरती बसून अथवा हातात ताट घेऊन जेवण करणे. कधीही बेडवरती बसून जेवण करू नका. एखाद्या वेळेस तब्येत खराब असली, ताप खूप असता, तुमच्याकडून बसवलं जात नाहीये खाली, तेव्हाची गोष्ट वेगळी आहे, पण बेडवरती बसून कधीच जेवण करू नका. घरातील स्त्रियांनी इतर महिलांचा सन्मान न करणे, भांडण तंटा करणे. सकाळी उठल्यानंतर स्नान न करता स्वयंपाक करणे. ज्या घरातील स्त्री कधीही आनंदी नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही. आई वडिलांचा अपमान केल्याने आई वडिलांच्या डोळ्यात दुःखद अश्रू येतील असे वर्तन केल्याने नशिबाची साथ सुटते. आळस आणि काम टाळण्याची प्रवृत्ती नशिबाचे दरवाजे बंद करते. लक्ष्मी स्वरूप पैसा व्यसनावर खर्च केल्याने देखील भाग्य खराब होते. तर ह्या काही अशा टिप्स होत्या, ह्या नक्की ध्यानात ठेवा. आणि तुम्हीही यापैकी कोणतीही चूक करत असाल तर त्याच्यामध्ये बदल करा. कारण आयुष्यामध्ये ह्या ज्या चुका आहे ह्या कोणाकडूनच घडल्या नाही पाहिजे. कारण ह्या चुका आपल्याला खूप मोठे दोष देऊन जातात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकन प्रेस करा, कारण नवीन व्हिडिओ येतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर झालेली सेवा माझ्या स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती कशी वाटली ते देखील मला सांगा. श्री स्वामी समर्थ.